सारासार विचार करा उठाउटी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू जलमुनिया कुळी वाच स्मरे राम जलमुनिया कुळी वाच स्मरे राम धरी हाच नेम अहर्निसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गत भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गत भवसिंधू महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कृपप्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फुरदित प्रदेश विजेन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा Thank you.
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जेण्या धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जाननवाळी. कावतरला जयांचे कुळी, तया छत्रपतीची आचरण कमळी. साष्टांग नमन करीत सो, मस्तक माझा पाया, मस्तक माझा पाया, मस्तक माझा पाया, मस्तक माझा तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भासू. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी कीर्तनाच्या चिंतनासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग देहू निवासी वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणातला असून उपदेशपर प्रकरणातील नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सार काय आहे आणि आसार काय आहे याचा तुकोबाराय विचार करा म्हणतात. सारा सार विचार, आणि विचार झाला लवकर करा, करा उठा उठी. आणि विचार जर झाला असेल तर काय करा, तर नाम धरा कंठी विठोबाची. सुंदर असं विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा. एकदा भगवान परमात्म्याचं विठोबाचं नाम कंठामध्ये धारण केल्यानंतर काय होईल, तर आलेलं जीवनातलं संकट निरसून जाईल. जन्म मरणाचं भवनांभव दुःख तुम्ही तरुण जाता. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट घोषून. जो नरदेह जे कुळ केवळ भगवंताच्या नामचिंतनासाठीच दिलेलं आहे, या शरीराने या कुळानं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. नित्यने अहर्निशी करा. जन्म या कुळी वाचस्मरे राम, धरी हाच नेम अहर्निशी. हा नेम धरल्यानंतर तुकोबाराय म्हणतात काय होईल, तर आलेलं जीवनातलं संकट त्याच्या चिंतनाने निरसून जाईल. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसून. या भगवान परमात्म्याचं जर नामाचं चिंतन केलं, जे तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, ती कुळे पुनीत आहे. जे भगवंताचं नाम भावनेने गीत गातात, भावे गाता गीत विठोबाचे. भावनेनं विठोबाचं गीत गायलं तर आलेल्या जीवनातलं संकट निरसून जाईल. तुकोबाराय म्हणतात जन्म मरणाचं दुःख तुमचं लवकरात लवकर नष्ट होईल. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसून. अभंगाचा सरळ अर्थ आहे. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं महत्वाचं आहे. प्रत्येकाला ज्ञात असलं माहित असलं तरी वक्तेचं कर्तव्य म्हणून मौजे गोंदेगाव या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सालाबाद प्रमाणे चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, त्या सप्ताहातील आज पहिल्या दिवसाची पहिल्या क्रमांकाची सेवा समस्त गावकरी भजनी मंडळाच्या वतीनं आणि काही सतत आमच्यावरती प्रेम करणारे, सतत संपर्क कुणीतरी पुढे व्हावं म्हणून आमचे असणारे तात्या आहेत, वामनदादा आहेत, पाटील साहेब आहेत, आदी करून सर्व भजनी मंडळ उपस्थित परिसरातलं सर्व आमचं पखावाज वाजवणार असणारे, वैभव असणारे, ज्यांनी सुंदर असं पखावाज वाजवतात, शेवटपर्यंत वाजवते, मध्ये अजून कुणीतरी वाजवा येते. आमच्याकडे भक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव राहुल महाराज आहेत, सचिन महाराज आहेत, सुंदर असं ज्यांनी माग गायनाची साथ केली आमचे काका महाराज आहेत, ज्यांना साथ केली त्यांची मुरलीदादा काळादाते
आदी करून सर्व भजनी मंडळ उपस्थित पेटी मास्तर शिरपूरचे जावई का दुसरे बरोबर तिकडे बसले सुंदर पेटी मास्तर या ठिकाणी साथ केलेल्या उपस्थित माता भगिनी मंडळ पहिला दिवस पात्र टाकण्याचं काम माझ्याकडे आहे उद्यापासून गुलाबजामुन आहे बासुंदी आहे श्रीखंडाचा बेत कालेपर्यंत आहे महाराज म्हणून या ठिकाणी उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने माझ्याकडे आलेली सेवा ही माझं परम भाग्य आहे की मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त होतो बरोबर 11 वाजेपर्यंत कुणी उठायचं नाही कुणी झोपायचं नाही कुणी जांभळे द्यायचे नाही मंडपाची पट्टी जरी हल्ली तरी तिकडे बघायचं नाही पकवाजा कोणी काढीन डबल लावीन तिकडे बघायचं नाही इकडे बघितलं तर कीर्तन समजून विठ्ठल मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येक जीवाला सुख पाहिजे प्रत्येक जीवाला सुख पाहिजे असा विश्वात एकही जीव नाही की त्याला सुख नकोय प्रत्येकाला सुख पाहिजे कुणाला सुद्धा दुःख नकोय महाराज सुखाचा सोपा मार्ग सांगण्यासाठीच भूतलावर संत अवतरित झालेले आहेत महाराज या अभंगामध्ये तुकोबाऱ्या उपदेश करतात असं नाही तर सकल संत उपदेश करतात महाराज तुकोबाऱ्या उपदेश करतात का उपदेश करणारे संत आहे विश्वामध्ये केवळ मार्गदर्शन करणारा एकच वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे भूतलावर संतांचा किती मोठा अधिकार आहे संत संतांना उठवण्याची ताकद संतांमध्ये आहे संत भगवंताला उठवतात संत संतांना उठवतात आणि संत समाजाला उठवतात काय वळय संतांचा अधिकार उठवणारा एकच वर्ग आहे पण उठवतात त्यांना 3 वर्ग आहे नंतर संत भगवंताला उठवतात मला एक टेप बाय टेप म्हणायचे नंतर लागणार आहे मला तुम्हाला सांगतो संत भगवंताला उठवतात पहिला वर्ग आहे संत संतांना उठवतात दुसरा वर्ग आहे आणि संत समाजाला उठवतात हे तिसरा वर्ग संत भगवंताला उठवतात उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा उठा पांडुरंग संत भगवंताला उठवतात एक वर्ग संत संतांना उठवतात उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेह मग संत संतांना उठवतात आणि तिसरा वर्ग संत समाजाला उठवतात जागे भारे अजून जर प्रमाण द्यायचं झालं तर उठा सकाळ जन उठले नारायण आनंद रे मुनिजन ती लोक आनंदले मुनिजन ती लोक कराजे जयकार मातांचे गजर कराजे जयकार मातांचे गजर संत भगवंताला उठवतात संत संतांना उठवतात आणि संत समाजाला उठवतात संत आहे भगवंताला संत होता येत नाही महाराज भगवंतानंच अवतार घेतला पण संत भगवंताला संत होता येत नाही संतांना देव होता येतं पण देवाला संत होता येत नाही
किती अलौकिक आहे. संतांचा अधिकार एवढा मोठा आहे हे का नाही. मग हे संत या भूतलावर आले महाराज. प्रत्येकाला ओळख करण्यासाठी, ओळख करून देण्यासाठी आले. ते ज्ञान कशाला म्हणायचं, अज्ञान कशाला म्हणायचं, पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं हे का नाही. सार कशाला म्हणायचं आणि आसार कशाला म्हणायचं. केलेला अपराध समाजापुढे ठेवतात ते संत असतात. आणि मानवामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे महाराज. आपण केलेला अपराध लोकांना सांगत नाही, आपण केलेलं पाप लोकांना सांगत नाही, पण संत स्वतः केलेला अपराध समाजापुढे ठेवतात. आणि आपण केलेलं पुण्य समाजाला सांगतो, पण संत महात्म्याने पुण्य केलेलं समाजाला सांगत नाहीत, पण अपराध केलेला सांगतात. बरा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. बरेच अपराध आहेत. संतांची अलौकिकता. संत या समाजासाठी कशासाठी आले तर संत समाजाला बुडते हे जन न देखवे डोळा हे तो कळवळा म्हणून आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जळ जळ जीवा. कारण की आपल्याला माहित नाही पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, ज्ञान कशाला म्हणतात, अज्ञान कशाला म्हणतात महाराज, सार कशाला म्हणतात आणि आसार कशाला म्हणतात हे आपल्याला माहित नाही. म्हणून तो जगद्गुरु तुकोबार आहे. आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात विचार करण्यासाठी. चरणामध्ये आणि पहिलाच शब्द आहे सार आणि असार. सारा आणि असार जगद्गुरु तुकोबार आहे. समाजाला सांगतात बाबा साराचा विचार करायचा आहे
आसाराचा विचार करायचा. जोपर्यंत अंतःकरणामध्ये आसार आहे तोपर्यंत सार येणार नाही. एकदा अंतःकरणामध्ये सार आल्यानंतर पुन्हा आसार येणार नाही. एका अंतःकरणामध्ये एकच विषय नांदत असतो, दोन विषय नांदायचा नाही. एक तर सुख तरी नांदत नाही तर दुःख तरी नांदत, अज्ञान नांदत नाही तर ज्ञान तरी नांदत, पाप तरी नाही तर पुण्य तरी नाही. शरीर ही आसार आहे आणि संसार ही आसार आहे. संसार आसार, शरीर आसार. जे शरीर आसार आहे ते आसार शरीर आसार संसारामध्ये आहे. मग शरीरही आसार आहे आणि जे शरीर ज्या संसारात आहे तो संसारही आसार आहे. म्हणून माणसानं मग दोन गोष्टी आसार आहेत. मग माणसानं प्राप्त काय करायचे तर सार. दोन्हीकडे आसार आहे, शरीर आसार आणि संसार आसार. आपल्याला जे प्राप्त करायचे ते सार करायचे, सार परमात्मा प्राप्त करायचे. पण आपल्याला साराचंही ज्ञान नाही आणि आसाराचंही ज्ञान नाही. आसार हा संसार आहे आणि सार हा भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याचं नाम आहे. कारण ते आपल्याला आसार संसाराचं दुःख माहित नाही. प्रत्येक जण संसार आहे, संसारक आहेत. अख्खं विश्व जो संसार, जे संत संसाराचं दुःख सांगतात, पण विश्वातल्या प्रत्येक सर्वसामान्य जीव संसार कराय बसलाय ना. जे संसार दुःखाचा असूनही कळतं तरी तो माणूस त्या संसारात पडतोच का नाही? माणूस पडतोच. जोपर्यंत आसार संसाराचं दुःख मनुष्याच्या पुढे येत नाही तोपर्यंत माणूस संसार सोडून देत नाही. संसारात एवढं दुःख होतं की माणसाला आत्महत्या करण्यापर्यंत प्रवृत्त माणूस होतो. मला बरोबर आहे का? तेव्हा करतं संसार खोटा आहे जेव्हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न येत होतो. परमार्थामध्ये जे प्राप्त होतं ते प्रसाद असतो आणि संसारात जे प्राप्त होतं ते पश्चाताप असतो. पश्चाताप माणूस संसार करून पश्चाताप करतो. मला मग आपल्याला प्रसाद प्राप्त करायचा आहे का प्रसाद प्राप्त करायचा? प्रसाद जर प्राप्त करायचा असेल तर साराचं चिंतन करावं लागेल आणि पश्चाताप नाम दुःख जर प्राप्त करायचं असेल तर आसाराचं चिंतन करावं लागेल. आसार हा संसार आहे, पण बेगडाच्या बाहुलीकडे बघितल्यानंतर त्याच्यामुळे माणूस फसला जातो. बेगडामुळे फसला जातो. संसार ही आसार आहे, आसाराचं दुःख तुमच्या पुढे ठेवतो. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अपराची सावली जाईन लया. एक आजोबा यात्रेमध्ये गेले छोट्या मुलाला घेऊन. गेल्यानंतर छोट्या मुलानं बाहुली पाहिली आणि बाहुली पाहिल्यानंतर छोटा मुलगा म्हणला बाहुली पाहिजे. जुन्या काळातली बाहुली होती, शेणाची बाहुली, ती वरी बेगड चिकटलेलं होतं. बेगडामुळे बाहुली चांगली दिसली मला. आज काय होतं? शेण होतं. काही जण बेगडालाच बोलतात. कुठलं बेगड काळं असतं, कुठलं बेगड गोर असतं. मला तसं प्रत्येक जण त्या बेगडाला बोलतात. तसं तो मुलगा मला बाहुली पाहिजे. आजोबाकडे रडायला लागला. रडणं ही त्याचं बळ झालं. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. आणि हा ज्या हट्ट होता ती बाल हट्ट होता. मला बाहुली पाहिजे. आजोबा म्हणजे अरे बाहुली चांगली नाही, तुटते फुटते. पण लहान मुलगा होता, मला बाहुली घ्यायची. आजोबाने ती बाहुली घेतली. तो मुलगा बाहुली घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्या बाहुली सोबत खेळू लागला. खेळत खेळत असताना ती बाहुली तोंडात घातली. बाहुली तोंडात घातल्यानंतर तो जो बेगड होता का, थुकेनं झाला बेगड ओला. वरचा बेगड निघून गेला. आत काय होतं? शेण. शेण तोंडात गेलं. मला शेण तोंडात जाणं सुख आहे का? शेण तोंडात जाणं सुख आहे का? पण कशामुळे शेण तोंडात गेलं तर त्या बेगडामुळे गेलं. हे सुख क्षणिक सुख आहे संसारात. म्हणून संत महात्मे म्हणतात विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. पुढे दृष्टांत देतात अप्राची सावली जाईन लया. अप्र म्हणजे आभाळ. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता जसं ऊन चालू आहे चैत्र मासातलं तसं ऊन आहे 12-12 आणि एक ढग आला. शेतकऱ्याला वाटला आता हा ढग 6 वाजता जाऊनच थांबते का? क्षणात लगेच जात. अप्राची सावली जाईन लया. असा हा संसार. संसाराचं चिंतन दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही. वारकरी चाली लावू लावू पंढरपूरला म्हणणार संसार दुःख मूळ सर्वकडे विंगळ.
विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. पहाट 4ला काकडा म्हणला, निघाला 9 वाजता पिशवी घेऊन गावाला. फक्त संसार दुःख मूळ आहे. चाल लावून बरं वाटतंय मला. प्रत्यक्ष जमते का? प्रत्यक्षात जमत नाही मला. जिथं ज्या संसारात सुखाचा विचार केलाच नाही, अखंड दुःखाचाच विचार आहे मला. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. जिथं सुखाचा विचार केला जात नाही तो संसार आहे. बरं, प्रत्येकाच्या जर चेहऱ्याकडे बघितलं, प्रत्येकाकडे बघितलं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुख नांदत नाही. प्रत्येकाचे चेहरे दुःखाचेच आहेत. संसारात सुख सुख म्हणता म्हणता आयुष्य गेलं मला, पण सुख काय प्राप्त झालं नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुखी यज्ञ नाही केला. हिंडताईन दिशा पावला, माया वेष्टीत जीवमान. सुख सुख म्हणताना अख्खं जीवन गेलं मला. प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर दुःखच आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया. प्रत्येक जण जी उद्गार काढते ती दुःखाची काढते. तसं जर पाया गेलं संसारामध्ये, आसाराचं चिंतन चालू बरं का, आसार संसाराचं. सुख जर पाया गेलं तर संत महात्म्याने गोड चिंतन केले. सुख बघायला गेलं तर जवस असतं का? तेवढंच आहे. दुःख पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. कामन असं होत. आसार संसाराचं दुःख आहे. जोपर्यंत आसार संसाराचं बंधन नाहीस होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. बंधन आहे म्हणून दुःख आहे. जोपर्यंत बंधनाचा नाश होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. माकडानं भरणीमध्ये हात घातलेला आहे फुटाण्याच्या. फुटाण्याची मूठ मारली आणि पुन्हा काय हात निघाला. मग आता माकडानं भरणीतला जर हात काढायचा असेल तर काय सोडून द्यावं लागते? फुटाणे सोडून द्यावं लागते. फुटाणे सोडून दिले की हात मोकळाच. माकडे हातीशी धरले फुटाणे, गुंतले तेने हात. पण ती काय फुटाणे सोडित नाही आणि हात निघत नाही. विठ्ठल आपण संसाराच्या बाहेर निघत नव्हतो. कारण की आपण फुटाने धरले. 10 एकर जमीन आहे, बंगला आहे, गाडी आहे, मानमानतुक आहे, पद आहे, सुंदर पत्नी आहे, मुलं बाळ आहेत. ही काय झाले? फुटाने धरले. मग ही काय सोडित नव्हतं. आपण प्रपंचा बाहेर काही निघत नाही. कुठवर मरेपर्यंत माणसं प्रपंच असतो. मला संसार असतो. तुकोबारा म्हणतात ह्या आचार संसाराच्या विषयी माझं मन विटलं गेलं. विठ्ठले मन प्रपंचापासोनी व मनते मनी बैसलेसे. प्रपंचाविषयी मन विटलं गेलं. रात्रचा विटलेला पदार्थ सकाळी खातो का मनुष्य? खात नाही. विटलेला खात नाही. तसं तुकोबारा सांगतात या प्रपंचाविषयी माझं मन विटलं. हे का नाही? व मनते मनी बैसलेसे. मनुष्यानं उलटी करावी ते कुत्र्यानं खावी, पण कुत्र्याने केलेली उलटी मनुष्य खाऊ शकत नाही. रस्त्यावरती कुत्रा मेल्यानंतर ज्या कुत्र्याची दुर्गंधी सुटती त्याचा एवढा बेकार वास येतो महाराज. ते वास घेऊ वाटतो का? जसं त्या वासाची किळस निर्माण होती तसं संत महात्मे म्हणतात आम्हाला त्या प्रपंचाविषयी किळस निर्माण होती. कारण की आसार हा संसार दुःखाचा आहे. जोपर्यंत आसार संसार निघून जात नाही, कमी होत नाही, नष्ट होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. आसार संसाराच्या ठिकाणी अज्ञान आहे. ज्याला अज्ञान वाटतं ते आसार संसार गोड वाटतो मला. काय का नाही? म्हणून जोपर्यंत आसार संसार निघून जात नाही, म्हणून तर तुकोबारा सांगता सोडीला संसार माया तयावरी फार. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया वेर जार. एकच आहे संसार. आसार संसारात दुःख आहे. महाराज तुम्ही म्हणतात महाराज भरपूर झाला. आता आसार संसाराचं दुःख आम्हाला कळालं. या अंतकरणामध्ये जोपर्यंत आसार संसार नांदतो तोपर्यंत सुख प्राप्त नाही.
विचार करा, आसार संसार टाकून द्या आणि सार परमात्म्याचं चिंतन करा. विठ्ठल मग विश्वामध्ये आसार संसाराचं ज्ञान म्हणजे, आसार संसार म्हणजे दुःख आहे. मग महाराज आम्हाला लवकरात लवकर सांगा, सुख कशामध्ये आहे? तर सुख जर पाहिजे असेल तर भगवान परमात्मा म्हणजे सुख आहे, एकच आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, फलकट तो संसार येते सार भगवंत, येते सार भगवंत, येते सार. कशाचं होतं? फलकट संसाराचं होतं. संत महात्मे फलकट संसार म्हणतात, पण आपल्याला जर विनोदानं सांगायचं झालं तर हलकट तो संसार. त्या हलकट संसारासाठी आमच्यासारखं ग्रस्ती सुद्धा मला जरा हलकट व्हावं लागते. लोकांना पैसे ठरवून जावं लागते, हात पसरावं लागतं ठरवून. लोक 5,000 म्हणतात, महाराज 5,000 देतात, ते म्हणतात परवडत नाही, 6,000 रुपये द्या. ही काय आता जनावराचा व्यवहार आहे का काय? घासाघीस करायचा. पण असं चालू महाराज, असं जर केलं तर सत्य कसे होते, बंद पडते. सोपं नाही. परिसरातले वैभव असणारे कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, वादनाचार्य असतील, याला किंमत द्या. आपण फार लांब लांबचे आणतो, त्याला 15,000 20,000 द्यायचे, त्यांचे टामटून नियोजन करायचं. परिसरातल्या जवळला कधी एखादा वाजवायला तर त्याला काय द्यायचे? जवळचं तर तुम्ही त्या सुंदर माणसांना जवळ करून घेऊन सुंदर कार्यक्रम पार पाडला. आनंदाची गोष्ट तुम्ही म्हणता, त्यांनी सांगितलं का? त्याला सांगायची गरज नाही, जवळचे नाही, लांब जायची गरज नाही, आनंदाला आहे. हे मग फलकट तो संसार येते सार भगवंत, येते एकच सार आहे, ते म्हणजे भगवान परमात्मा. सार 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 विठोबा नाम तुझे सार. त्रिकाल असणारा भगवान परमात्मा, 3 काळात सत्य असणारा भगवान परमात्मा, भूत भविष्य आणि वर्तमान काळात असणारा त्रिकाल भगवान परमात्मा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला जगता का. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, त्रिवाद सत्य असणारा सार 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 विठोबा नाम तुझे सार. किंवा एकाच भाषेत सांगायचं झालं तर सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे, विठोबाचे खरे नाम भगवान परमात्मा सत्य साच आणि खरे, सच्चित आनंद स्वरूप असणारा भगवान. ह्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. या बोधावर संत महात्मे रोज आहे. विश्वामध्ये केवळ एकच नांदत आहे, ते म्हणजे ब्रह्म नांदत आहे. ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शनी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम. एकच बोधावा संत महात्मे, ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. विश्वामध्ये घर नावाची गोष्ट नाही, विश्वामध्ये कुठल्या गाव नावाची, देश नाही, काही नाही. संत महात्मे काय म्हणतात? ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या.
अहम ब्रह्मास्मी या बोधावर संत महात्मा मीच ब्रह्म आहे. बरोबर आहे का? मी कुठल्या गावचा नाहीये, मी कुठल्या राज्याचा नाही. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे हे बोधावर संत महात्मा त्यांचा अनुभव आहे. विश्वामध्ये ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे हे बोध आहे. जोपर्यंत असं म्हणल्यानंतर बंधन तुटून जातं, उपाधी तुटून जाते. एकच आहे अहम ब्रह्मास्मी या बोधावर संत महात्मा रुळले आहे. पुन्हा त्यांच्या ठिकाणी दुःख नाही. जगद्गुरु तुकोबार आपल्या दारात बसलेले आहेत पण काही लोक तिथून चालले. तुकोबार लोकांना म्हणतात का हो माझ्या घरी मला न्या की, माझं घर दाखवा. लोक म्हणतात महाराज तुमच्याच घरी तुम्ही बसलात, कुठं घर दाखवायचंय? तुकोबार म्हणतात मला माझं खरं घर दाखवा. ज्या घरात मी बसलो ते माझं खरं घर नाहीये हे का नाही. ज्या गावात राहिलो ते माझं गाव नाही. ज्या देशात मी राहिलो तो देश माझा नाही. जो आत्मा ज्या शरीरात राहिला तो शरीर माझं नाही. देश वेश नो हे माझा सहज फिरता करू सत्ता कोणावरी कोठे स्थिर राही. देश वेश वेश माझा नाही, देश माझा नाही या बोधावर संत महात्मा रूढ झाले. कारण की दुःख उपाधी ही दुःखाला कारणीभूत आहे. जोपर्यंत उपाधीचा नाश होत नाही तोपर्यंत सुखाची प्राप्ती नाही. आसार संसाराचं बंधन तोडलं पाहिजे. बंधनाचा तोडू देऊ आशा टाकून. आशा ही दुःखाला कारणीभूत आहे. बंधन तुटलं पाहिजे, उपाधीचा नाश झाला पाहिजे. उपाधी जोपर्यंत आहे, आसार संसाराची उपाधी महाग आहे म्हणून परमार्थ होत नाही. मला म्हणून तो तुकोबार सांगता जाळोणी संसार वैसुरो बरे झाले देवा निघाले दिवाळे पडिया दुष्काळ पिडाके. महाराजांची भक्ती आहे. म्हणून तुकोबाराने सांगितलं साराचा विचार करायचा आहे का आसाराचा विचार करायचा आहे. सार म्हणजे काय आहे हेही तुमच्या पुढे ठेवलं आणि आसार कशाला म्हणतात हेही तुम्हाला ठेवलं. मग तुकोबार सांगता सारा आसार काय करा, विचार करा. कशाचा करायचा? अज्ञानाकडे जायचंय का ज्ञानाकडे जायचं, साराकडे जायचंय का आसाराकडे जायचंय, पापाकडे जायचंय का पुण्याकडे जायचंय, कीर्तन ऐकायचं का कीर्तनात झोपायचंय, काय करायचंय तुमच्या मनावर. मानवाला कर्म करण्याचं स्वातंत्र्य देवानं दिलेलं आहे. कसं आहे करा, करा मरा परत करा. काही जणांचं आडनावच असतं कर्म कर मर कर. कर्म करा मरा परत कर्म करण्यासाठी या मला हे सांगण्यासाठी. मग तुकोबार सांगता सारा आसार विचार करा. साराचाही करायचा असेल तर विचार करा आणि आसाराचा करायचा असेल तर विचार करा. पाप बी करायचं पण विचार करावा लागेल का नाही. पुण्य करायचं पण विचार करावा लागेल. जर विचार योग्य नसेल तर त्या कर्म होणार नाही. विचार महत्वाचा आहे. विचारा वाचून नपविजे समाधान. विचार जर योग्य नसेल तर समाधान होणार नाही. कीर्तनात बसल्यानंतर माणसं काय विचार करतील काय सांगता येत नाही. बरोबर. कीर्तनात माणसं बसले का काय विचार करतील काय सांगता येत नाही. एक माणूस असा मंदिराच्या ओट्यावरती बसला आणि त्या ओट्यावरून काही मुरामैस चाललेले होते. मुरामैस मग ती बसलेल्या माणसाने विचार केलं म्हशीच्या शिंगात माझं डोकं बसन का. आता विचार स्वतंत्र काय विचार करू शकते. आता महाग ओट्यावर बसलेले इकडे तिकडे बसले काही विचार करते. त्यांचा पर्याय पुन्हा सांगायची गरज नाही. प्रत्येक जण स्वतंत्र आहे हे का नाही. तसं बरेच दिवस झाल्यानंतर त्यानं ती म्हशीचं डोकं पकडलं शिंग आणि बघितलं आपलं डोकं बसलं तर महाराज फिट बसलं डोकं. अशी म्हैस उधळली जिथं लोक बहिर दिशेला जातात तिथं जाऊन पडली. 10-5 लोक गोळा झाले. म्हणजे संपतराव म्हशीच्या शिंगात डोकं घालताना विचार करायचा. संपतराव म्हणजे 2 महिने झाले विचार करू. अरे 2 महिने झाले विचार करीत होतो पण का म्हशीच्या शिंगात डोकं बसवायचं. आता बरेच जण इथं बसल्या बसल्या महाराज पांढराच फेटाका वापरतात, चांगलं उपरणच का वापरतात,
इस्त्रीचे कपडे महाराजाचे कशी कुठून कापड आणत असते, पांढरे शुभ्र कपडे असतात महाराजचा. लोक बसल्या बसल्या विचार करतात त्यांना कीर्तनाशी काही देणं देणं नाही. विचार लोक वेगळाच. कीर्तन चालू असताना मंडपाची झालर हल्ली तिकडे बघायचं, एखादा कुत्र गेलं तिकडे बघायचं, पकवाच्या कणिक लावलं तिकडे बघायचं, टाळकरा टाळ हल्ला तिकडे बघायचं. म्हणजे माणसाचा थिरच नाही विचार. मग विचार करा पण योग्य विचार करा. जोपर्यंत विचार योग्य होत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. म्हणून तुकोबारा सांगतात विचार करा, कशाचाही करा पण लवकर करा. सारा असार विचार, 3 शब्दाचं चिंतन झालं विठ्ठल. सारा सार विचार करा उठा उठी. महाराज सांगतात विचार करा पण लवकर करा. उठा उठी या शब्दाचा अर्थ लवकर करा. असं म्हणल्यानंतर साधकाने विचारलं महाराज तुम्ही म्हणतात लवकर विचार करा लवकर विचार करा, थोडं थांबा, अजून तर शिक्षण व्हायचंय, शिक्षण झाल्यानंतर नोकरी करायची, नोकरी झाल्यानंतर लग्न आहे, मुलं बाळ आहेत, बघू, पुन्हा रिटायर झाल्यानंतर पेन्शन घेऊ आणि नंतर परमार्थाला लागू. मग एवढी प्रक्रिया होऊस तर वय तीच राहणार आहे का? बरेच माणसं अजून बघा रिटायर होऊन पेन्शन घेऊन सत्तेत खुर्ची टाकून बसायचं म्हणायचं काय आनंद मिळता का? 25व्या वर्षी तुला आनंद, तरुणपणा बरं 70व्या वर्षी तुला आनंद कळायला आहे, सत्तेत आनंद असतो म्हणून. आनंद घेण्याची, आनंद कधी घ्यावा? 70व्या वर्षी वयाच्या. आनंद घ्यायचा असेल तर वय काय आहे? 25 पाहिजे, 20 पाहिजे. वयाचं काय सांगतात? ज्ञान प्राप्त करण्यासाठी वयाची आट नाही, संसार करण्यासाठी आहे. पोरगा 33 लय झालं 35 हायेस्ट, लय गडगंज श्रीमंत असली तर त्याचं लग्न होत, बरोबर आहे का? प्रपंच करण्यासाठी वयाची आट आहे, पण परमार्थ करण्यासाठी वयाची आट नाही, जातीची आट नाही, धर्माची आट नाही. या रे लहान थोर याती भरती नारी सकळाशी येते आहे अधिकार. परमार्थ ही माझा विषय चालला. 7 वर्षाच्या भक्ताने मुलाने ज्ञानेश्वरी पाठ केली, 7 वर्षाची आळंदीमध्ये, बरोबर आहे का सचिन महाराज? 7 वर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी पाठ केली, वयाची आट आहे. तुम्ही म्हणतात आम्हाला 70 वर्ष झालं हरिपाठच पाठ नाही. बरेच भजनेले हरिपाठ पाठ, भजनेचं जाऊ द्या, कीर्तन करायला हरिपाठ पाठ नाही, कीर्तन करायला काकडा पाठ नाही. काकड्याचा आणि हरिपाठाचा कीर्तन करायची काही संबंध नाही. आता दिवसाचे 3-3 कीर्तन म्हणल्यानंतर हे कधी म्हणायचं हरिपाठ, कधी नित्यनेम करायचं? काही नाही मला जीवनामध्ये 3 कीर्तन 50,000 दक्षिणा, बस. काही त्यांना काही नाही. पण काही व्यक्ती अशा आहेत त्यांना गाडी नाही, बसनं प्रवास करतात, पैसे काय असू नसू, कपडे व्यवस्थित नसू, भगवंताचं चिंतन करतात. काही संत महात्मे असे आहेत आज सुद्धा वयाच्या 15 वर्षी आळंदीला शिकाय म्हणून गेले, त्यांना 100 वर्ष झालं, 95 वर्ष झालं, 90 वर्ष झालं तर घरी गेले. आपले मारुती बाबा पुरेकर घ्या, हे का नाही? अख्खं जीवन ज्या संस्थेलाच ज्याने दिलं, समाजासाठीच दिले, याला संत म्हणतात. विठ्ठल कशासाठी चिंतन केलं तर तुकोबारा म्हणतात सारा सार विचार करा उठा उठी. लवकर विचार करा. साराचाही करायचं झालं तरी लवकर करा, किंवा आसाराचा विचार करायचा झाला तर लवकर करा. का लवकर करा? तर भरवसा नाही. आपण म्हणलं जरा दबा बघू पुन्हा असं म्हणून जमते? ह्याची गॅरंटी का? लवकर करा म्हणजे लवकर करा, पण याची गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार थोर आहे वसा. राम राम स्मरा, राम राम स्मरा, राम राम स्मराधी, आधी राम नाम स्मरा. म्हणून करा उठा उठी, लवकर करा. का करा लवकर? अल्पायुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाल, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षण, काय भजनाशी उरले ते पाहिला. राम राम स्मरा, राम राम स्मरा, आधी राम नाम
जाऊ द्या मला लग्न नाही होऊ दे. बरं कसं तरी लग्न नाही लेकर नाही उद्या लेकर आधी भगवंताचं चिंतन करा. बायको लग्न नाही झालं तरी मरू द्या बायको आधी राम नाम स्मरत म्हणतात महाराज काही बी म्हणायला तुम्हाला व्यासपीठ दिले हे का नाही तुकोबारा म्हणतात परमार्थ करण्यासाठी जर हा प्रतिबंध असता पत्नी प्रतिबंध आहे मुलं ही प्रतिबंध जर असेल तर भगवंताचं त्यांना टाकून भगवंताचे चिंतन करा. बरं म्हणतात बरं झालं म्हणतात तुकोबारा बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडवी पोरे मेले बरे झाले बरं झालं म्हणतात चिंतनात व्यक्ती मला सांगायचं याचा अर्थ भागा असा ज्या अर्थ तुकोबारा म्हणतात सारा असार विचार करा लवकर करा. महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा प्रकाश पडला आम्हाला वाटतं लवकरात लवकर विचार करू नाही का नाही. बरं विचार आमचा झाला सार हा विचार झाला आसाराला टाकून दिलं अज्ञानाला टाकून दिलं ज्ञान प्राप्त केलं आसाराला टाकून दिलं सार प्राप्त केलं. बरोबर आहे का. पाप करायचं सोडून दिलं पुण्य करायला लागलो. मग आता आम्हाला सांगा आम्ही साराचा विचार केलाय काय करायचं साराचं सार आम्ही घेतलं मग काय करायचं तर तो बरं सार म्हणजे नाम आहे त्याचं काय करायचं नाम धरा पहिल्या पदाचं चिंतन झालं सारा सार विचार करा उठा उठी. अभंगाच्या पहिल्या चरणात दुसऱ्या पदात तुकोबारा सांगतात नाम धरा कंठी विठोबाचे. सार हा विचार झाल्यानंतर काय करा तर सार हा भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करा. नाम धरा कंठी विठोबाचे. भगवंताच्या नामात काय ताकद आहे महाराज. नाम या प्रकरणात भरपूर प्रमाण आहे भरपूर अभंग आहेत पण मुखामध्ये जर भगवान परमात्म्याचं जर नाम घेतलं तर लगेच मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांची. प्रत्येक गोष्ट नामावरती आहे महाराज. भगवान परमात्म्याचं नामही गोड आहे नामही सत्य आहे नामही सार आहे भरपूर आहे महाराज. पण हे नाम सुंदर असणार भगवान परमात्म्याचं नाम सार असणार भगवान परमात्म्याचं नाम कुठं धरा तर नाम धरा कंठी विठोबाचे. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जगी प्रकाश. ज्या नामाचं चिंतन जे नाम धारक करतो ना त्याला कुठल्या प्रकारची भीती नाही ना पण त्या नामधारकानं तेवढं चिंतन केलं पाहिजे सतत भगवंताचं चिंतन. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे केवळ भगवंताचं नामचिंतन. तुकोबारायण भंडारा डोंगरावरती जावं भामचंद्र डोंगरावरती जावं घोराडा डोंगरावरती जावं आणि एकांतात भगवंताचं नामचिंतन करावं. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. एकांतामध्ये जावं भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. विठ्ठल 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 एक दिवस आहे का 2 दिवस आहे का
भजन जर करायला लागले, नामचिंतन जर तुकोबारा करायला लागले, 8 दिवस कुंकड गेले कळायचं नाही, महिना कुंकड गेला कळायचं नाही. आणि आपण जर नामचिंतन करायलो का नाही, नामचिंतनामध्ये किती व्यत्यय येईल काय सांगता येत नाही. कुणी बसतं का 1 तास नामचिंतन करायला? कुणी बसत नाही. अवलांब कशाला, आम्ही जर कुठं कुणाच्या घरी गेलो, समजा आपल्याला कीर्तनाला 1 तास वेळ आहे, कीर्तन कर म्हणला काका, हो होता काय, तुम्हाला म्हणलं काय नाही, आपण दोघं आता 1 तास वेळ आहे, मी पुढे भजन म्हणतो, तुम्ही महाग म्हणा. असं कधी झालं का? तात्या माझा कुठं नाही विचारणार, मी तात्याचा विचारणार. तात्या म्हणतात मग तुमच्याकडे पाणी उसकस काय? आम्ही म्हणत आता तुम्ही किती लावला असलं कुठं. पण चिंतन कोण घेतोय महाराज? भगवंताचं चिंतन घ्यायला कुणाला वेळ नाही. मनवाली कोणी न करावा